श्री स्वामी समर्थ मित्रांनो, रात्री झोपताना पाय धुवून झोपण्याआधी देवाचं नाव घेणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य कसं बदलतं नक्की पहा. मित्रांनो, जेव्हा सगळं जग शांत होतं, गोंधळ थांबतो आणि आपण आपल्या विचारांसोबत एकटे राहतो, त्यावेळी जी व्यक्ती झोपण्याआधी पाय धुतो आणि शांतपणे देवाचे नाव घेतो, त्याचे स्मरण करतो, तो व्यक्ती भगवंताला अतिप्रिय असतो. भगवंत त्याच्यावर नितांत प्रेम करतो आणि केलेल्या नामस्मरणामुळे त्याचे आयुष्य असे बदलतो की कुणालाही हेवा वाटेल असे त्या व्यक्तीचे आयुष्य बदलते. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही माहिती तुमचे भाग्य बदलेल आणि तुम्हीही रोज झोपताना देवाचे नामस्मरण करता का? करत असाल तर तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या अनुभवातून कुणाचे तरी आयुष्य उजळेल. नंबर 1, प्रारब्धाची तीव्रता कमी होऊ लागते. आपण जे काही भोगतो ते आपल्या मागील कर्मांचं फळ असतं. पण जेव्हा आपण झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेतो, तेव्हा जणू काही देव आपल्या दुःखाची तीव्रता कमी करतो. मोठं संकट छोटं वाटायला लागतं आणि कठीण प्रसंग सहज पार पडतात. नंबर 2, मनाला खोल समाधान मिळू लागतं. रात्री मन सर्वात जास्त अस्थिर असतं, विचार थांबत नाहीत. पण नामस्मरण केल्यावर हळूहळू मन शांत होतं आणि एक अशी शांती मिळते जी पैशांनी, लोकांनी किंवा यशाने कधीच मिळत नाही. नंबर 3, घरातील वातावरण शुद्ध होऊ लागतं. तुम्हाला कधी जाणवलंय का? काही घरात गेल्यावर खूप शांत वाटतं, कारण तिथे देवाचं नामस्मरण होतं. रोज रात्री देवाचं नाव घेतलं तर तुमचं घरही सकारात्मक ऊर्जेने भरून जातं. नंबर 4, दुःख सहन करण्याची ताकद वाढते. संकट येणं थांबत नाही, पण त्यांना सहन करण्याची शक्ती वाढते. नामस्मरण तुमचं मन मजबूत करतं आणि तुम्ही आतून तुटत नाही. नंबर 5, घरात सात्विकता निर्माण होते. रोजच्या नामस्मरणामुळे विचार शुद्ध होतात, राग कमी होतो आणि घरात शांत, पवित्र वातावरण तयार होते. नंबर 6, संसारातील अडचणी कमी होतात. अचानक काही गोष्टी नीट व्हायला लागतात. अडचणी कमी होतात, कामे अडकत नाहीत. जणू काही देव तुमच्यासाठी मार्ग तयार करतो. नंबर 7, मनात प्रेमभाव निर्माण होतो. जिथे राग होता तिथे प्रेम येतं. जिथे मत्सर होता तिथे समजूतदारपणा येतो. नामस्मरण माणसाला आतून बदलतं. नंबर 8, घरात भगवंताचा वास राहतो. जिथे देवाचं नाव घेतलं जातं तिथे देव स्वतः असतो. असं घर म्हणजे मंदिरच. नंबर 9, काळजी आणि भीती हळूहळू नष्ट होते. भविष्याची चिंता, अपयशाची भीती हे सगळं कमी होऊ लागतं, कारण तुम्हाला वाटायला लागतं की देव तुमच्यासोबत आहे. नंबर 10, संकटांना सामोरं जाण्याची हिंमत येते. तुम्ही पळून जात नाही, तुम्ही उभे राहता आणि प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरं जाता. नंबर 11, स्वभावात सकारात्मक बदल होतो. तुम्ही शांत होता, समजूतदार होता आणि लोक तुमच्यातला बदल ओळखायला लागतात. नंबर 12, गरजा कमी होतात, जास्त मिळवायची इच्छा कमी होते आणि जे आहे त्यात समाधान मिळायला लागतं. नंबर 13, चांगल्या गुणांची झपाट्याने वाढ होते. तुमच्यातील चांगुलपणा वाढतो आणि तुम्ही एक वेगळीच व्यक्ती बनता. नंबर 14, संतांचा आणि गुरूंचा आशीर्वाद मिळतो. नामस्मरण करणाऱ्यांवर संतांची कृपा असते आणि त्याचा मार्ग नेहमी योग्य दिशेने जातो. नंबर 15, अखंड नामस्मरणाने भगवंताची अनुभूती होते. जर तुम्ही हे रोज मनापासून नियमाने केलं तर एक दिवस
तुम्हाला देवाची अनुभूती नक्की होईल. ही फक्त एक गोष्ट नाही, ही अनुभूती आहे. मग मित्रांनो, आजपासूनच झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं डोळे बंद करा आणि देवाचं नाव घ्या. तुम्ही काही गमावणार तर नाही, पण मिळवणार खूप काही आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती प्रत्येकाने ऐकली पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती आपल्याला कशी वाटली, कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.